आहेत साई 11 टोकपडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय ईगल स्पोर्ट नायगाव या दोन संघामध्ये मात्र ही महत्वाची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय। षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर सन्मान दिला गेलाय, चांगला बॉल होता निश्चितच या ठिकाणी सन्मान दिला गेलाय फलंदाज कल्पेश जाधवच्या माध्यमातून। तर पहिला चेंडू आपण बघितला ज्याप्रमाणे इथून हा फटकावेत खेळलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चेंडूला स्टॉप केलंय, ग्रेट एफर्ट्स, अगदी ग्रेट एफर्ट्स पाहायला मिळालंय कारण की जंप लगावली होती परंतु पंच नक्कीच थोडेसे विचार करतात की अगदी या धावा वाचवलेल्या आहेत की नाही ते सुद्धा चेक केलं जाईल। DRS कडे आपण वळणार आहोत कारण की चेक केलं जाईल। इट्स ओके सेफ, अगदी योग्य फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाली आणि धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी मौल्यवान। दोन बॅटर आपण पाहिली आहे, कल्पेश आणि परेश स्ट्रायकेनकडे आता पाहायला मिळतोय। बाची कडा पहिला दुसरा प्रयत्न, हाताला स्पर्श केला होता परंतु नकार अखेरच्या क्षणाला दिला इथे परेशनं। ईगल स्पोर्ट्स नायगाव संघ भरपूर मित्र म्हणेन की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आता कमी खेळताना पाहायला मिळतोय परंतु जेव्हा पण खेळतोय ना कमी टुर्नामेंट खेळतोय परंतु प्रभावी कामगिरी करतोय। आज कदाचित तशी कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित असेल। हा कोलटाब्याचा चेंडू हाताळला जातोय, चांगली गोलंदाजी सध्या तरी होताना पाहायला मिळते। गोलंदाज संदेशच्या माध्यमातून 3 ओव्हरचा मुकाबला आहे, त्यांना सुद्धा जाणीव आहे या मुकाबल्याची कारण की आज या स्पर्धेमध्ये एक उत्तम दर्जा आणि एक चांगला जर खेळ आपल्याला दर्शवायचा आहे तर मग बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं करावं लागेल। बॅकफुटवरून खेळला जातोय हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, धाव मात्र नक्कीच इथून एक मिळेल। ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर नक्कीच चांगला प्रयत्न करावे लागतील। जसं म्हटलं जाते ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात। देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु त्यामध्ये मेहनतीने रंग हे आपल्याला भरावे लागतात आणि मेहनतीचे रंग मात्र भरावे लागतील। या वेळेला मात्र चेंडूला अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलं आणि उडवलंय। हाय अँड हँडसम, दॅट्स अ बिग ह्यूज मॅक्सिमम, ए फॉर A1 B फॉर ब्रँडेड, षटकार 6 धावा। षटकार आलाय आणि या षटकाराने टीमची टोटल आपण पाहिली आहे 9च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे। 9चा आकडा नक्कीच खूप महत्वाचा आहे। का महत्वाचा आहे तर नक्कीच ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की ही स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि संपूर्ण आदिवासी समाजासाठी नक्कीच हा 9चा आकडा खूप महत्वाचा आहे। तर काय आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस, तो आपण अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी थाटामाटामध्ये आपण पूर्ण करत असतोय आणि तोच आकडा मात्र इथे दर्शवला जातोय या 9च्या अंकाने। विश्लेषण करायचं झालं तर इथे 9 धावा आणि कल्पेश आणि परेशने आतापर्यंत एक षटकार ठोकलाय। कल्पेश मात्र त्याला सिंगल डबलने चांगलं योगदान देतोय, पार्टनरशिप चांगली झाली। दुसऱ्या षटकाला आता मात्र कोणाला बोलवले पाहावं लागेल। रोशनच्या हातामध्ये हा षटक सोपवला गेलाय, स्पाल असेल दुसऱ्या षटकाचा आणि मात्र पुन्हा आपण बघितलं तर हा स्पेल मात्र कशा प्रकारे मात्र पूर्ण केला जाईल। चला जास्त वेळ घेऊ शकत नाही तुम्ही। फुलटॉस, हा मात्र ज्युसी फुलटॉस आहे, त्याला स्वान केलं जात आहे। 9 बॉलचा इशारा
आणि हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पार, हा देखील येईल षटकार. क्या बात आहे. नक्कीच चांगली आता बॅटिंग होताना पाहायला मिळते इगल स्पोर्ट्स नायगाव टीम साठी आणि चांगल्या धाबा मात्र फलकावर मात्र लगावल्या जात आहेत. आता दोन्ही बॅटर्स आपण पाहिले तर अगदी धोक्याची घंटा वाजवताना पाहायला मिळतात साई 11 टोकपाडा संघासाठी. आणि ज्याप्रमाणे त्यांचा खेळ दर्शवलाय की आज या स्पर्धेमध्ये आम्ही टच मध्ये आहोत. परेश आणि कल्पेशनं नक्कीच चांगलं योगदान सध्या तरी पार्टनरशिप मध्ये दिलंय. उलटा चेंडू ड्राईव्ह केला जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळाली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. ही चांगली पार्टनरशिप झाली आतापर्यंत. आपण बघितलं जर फलक जर जवळ 17च्या घरामध्ये पोहोचलाय. चेंडू झाले त्या षटकामध्ये एक. आता या वेळेला पाहतोय आपण हा दुसरा भीमर आणि त्यामुळे आपण पाहिलं ना तर मग हा गोलंदाज आता मात्र नक्कीच इथून चेंज केला जाईल. हा गोलंदाज आता या मॅच मध्ये नक्कीच गोलंदाजी करणार नाहीये, पान केला जाईल. कारण की दुसरा भीमर तुम्ही नक्कीच नियमावलीनुसार हाताळतायत तर क्रिकेटमध्ये तर मग तुम्हाला त्या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाजी करता येणार नाहीये. मग इथे आता पाहिलं आपण तर मोठा फटका जरूर लागला गेलाय. कारण की जवळजवळ 2 भीमर चेंडू फेकले गेलेत आणि त्याचा फायदा योग्य तो मिळाला देखील आहे. आता पाहतोय आपण की मग फ्रीटचा मात्र चेंडू हा कंटिन्यू असेल. आणि आता गोलंदाज आता पाहतोय आपण कोणते आता मात्र इथे निवडले गेले. जयेश कालात यांना बोलवलं गेलं बॉलिंगसाठी. आणि असं वाटलं नव्हतं कर्णधारांना की कदाचित आपल्याला की जयेशला बोलवावं लागेल दुसऱ्या षटकासाठी, परंतु बोलवलंय. फ्रीटचा चेंडू असेल जसं म्हटलं जातं ना की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्रीट. यावेळेला पाहतोय आपण अनसाइडला खेळला जातोय कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये. धाव मात्र एक मिळेल. पाहिली आपण परेशच्या बॅटमधनं टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 22 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं स्कोरिंग आता मात्र केलं जाते. राज यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत चांगलं अपडेट पोहोचवलं जात आहे. फुलटास हो जूसी वाला फुलटास. जब तक तोडेंगे नहीं और तब तक छोडेंगे नहीं हे दर्शवत असताना हा मात्र मोठा हवाई हल्ला केलाय. आणखीन एक मोठा षटकार मात्र पेश केला आहे आणि या षटकारानं टीमची टोटल आहे ती तब्बल पोहोचली गेली आहे. 28च्या घरामध्ये चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये. डेफिनेटली आपण पाहिलं तर नक्कीच 3 चेंडू फेकून झालेत. आणि कुठेतरी आपण पाहिलं कुठेतरी भरपूर मात्र खराब प्रदर्शन आता होताना पाहायला मिळत आहे. हा ब्लॉक हॉलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का. नक्कीच आपण पाहतोय मंचाच्या दिशेने शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच आदरणीय सन्माननीय कैवल्यजी पाटील द ग्रेट ऑलराऊंडर लेजंड क्रिकेटपट्टू आपण पाहिला. ब्रँडेड स्पोर्ट्सचे मालक कैवल्यजी पाटील नक्कीच दुबई रिटर्न नक्कीच आपण पाहिलं. त्यांचा खेळ सुद्धा हा प्रवास देखील आपण पाहिला. आणि असे लेजंड क्रिकेटपट्टू मात्र आपल्याला मंचावर दाखल झालेत. कैवल्यजी पाटील मनपूर्वक स्वागत असेल आणि त्यांचं देखील स्वागत केलं इथे चौकारानं. परेशनं मात्र टोकलेला चौकार आणि या चौकारानं आपण पाहिलं टीमची टोटल पोचले गेले 33च्या घरामध्ये. ब्रँडेड स्पोर्ट्स चे नक्कीच ओनर आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत खेळाडू म्हणजेच कैवल्य पाटील. फुलटॉस या वेळेला पुन्हा एकदा मात्र फोडलंय चेंडूला नेऊन बाउंड्रीच्या बाहेर सोडलंय आलाय षटकार. 39 धावा मात्र फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 39 धावा नक्कीच मी तर म्हणेन भरपूर धोकादायक आपल्याला पाहायला मिळतात. कारण की दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये भरपूर मार पडला गेलाय. आपण पाहतोय 2 संघांच्या दरम्यान ही महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. साई 11 टोकपाडा टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निवडली ती म्हणजेच गोलंदाजी. फलंदाजीसाठी आमंत्रण मात्र दिलं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इगल स्पोर्ट्स नायगाव संघाला आणि ते आमंत्रण अगदी 2 हाताने स्वीकारलं आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरचे आपण पाहिले तर नक्कीच मला वाटते की ओव्हर समाप्त झाला. म्हणजे 2 ओव्हर इथून आपण पाहिलं तर इथून फिनिश झालेत आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो वळणार आहोत.
39 धाव फलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आत्ता आपण पाहतोय की 6 चेंडूचा खेळ अतुल येथील बॉलिंग ट्रॅकवर अतुलच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि आई महाबाई देवी चषक हा स्पर्धा आपण पाहिली तर नक्कीच जी स्पर्धा विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा संघाच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली पाहायला मिळते. एक भव्य दिव्य एक दमदार दिमागदार शानदार अशी स्पर्धा. फोर्स केलाय गोईंग गोईंग गॉन आणखीन एक बिग हिट षटकार. पाऊस पडला जातोय मात्र इथे आपण पाहिलं धावांचा षटकारांचा ईगल स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून धावसंख्येला मात्र वेग मिळतोय. धावसंख्या पोहोचली गेली या षटकाराने तब्बल 45च्या घरामध्ये. क्या बात आहे. या षटकाराने नक्कीच जो आकडा गाठला ना तर नक्कीच मी म्हणेन 45 आणि तो 45चा आकडा सुद्धा दर्शवतोय. कारण की काय तर 45चा आकडा म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 आणि तोच मात्र आकडा आपल्याला पाहायला मिळतो या षटकाराने. कल्पेश यावेळेला मात्र त्यांच्यासाठी हा ब्लॉक थोडासा हाताळलेला गेला चेंडू तर नक्कीच आपण पाहू शकतो यावेळेला थोडा चांगली फिल्डिंग. परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत ईगल स्पोर्ट्स संघाचा जो खेळ राहिला आहे ना दमदार राहिला आहे. कारण की त्यांच्यासाठी जी कामगिरी करायची आहे ना अगदी सुरेख कामगिरी केली आहे. जोडी हे नंबर 1 कारण की जोडी जमली आहे आणि A1 जोडी म्हणून कामगिरी करते. कारण की पहिल्या विकेटसाठी त्यांची भागीदारी आपली पाहिली आपण तर अगदी सुंदर झाली आहे. ऑन साईडला खेळलेला फटका होता. डीपमध्ये फिल्डर तिथे पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र जरूर मिळेल आणि इथून आपण बघितलं तर धाव फलक वेगाने पुढे सरकलं जात आहे. 47च्या घरामध्ये षटकामध्ये जर विचार करायचा झाला तर चेंडू फेकून झालेत 3 म्हणजे जवळजवळ 50+ धावा येतील नो डाऊट. कारण की आतापर्यंत चांगलं क्रिकेट त्याने दर्शवलं गेलंय. काही जोडी नाबाद राहील का त्या जोडीला तोडलं जाईल. हो पुन्हा एकदा नक्की साऊंड सिस्टमच सांगून गेली जेव्हा कनेक्शन मिडल ऑफ द बॅट आणि हा चेंडू बाउंड्रीच्या पार. आणखीन एक आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर नक्कीच उच्चांक मात्र गाठला गेला आहे या स्पर्धेमध्ये. कारण की जवळजवळ 53 धावा फलकावर लागल्या गेल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. आणि एका बाजूने इथे आपण बघितलं तर कल्पेश दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर परेश 2 जाधव बंधू आपण पाहिले ना तर नक्कीच कमाल धमाल आणि मालामाल करतात आपल्या संघाला. अतुलचा हा बॉल फुलटॉस नक्कीच आपण पाहिला खेळला गेलाय. परंतु आपण पाहिलंय की चांगली फिल्डिंग तिकडे झाली आहे. धावा मात्र आपण पाहिलं तर नक्कीच इथून जोडल्या गेल्या तर 2 55 धावा फलकावर. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर नक्कीच जर मोठा फटका येतोय का आला तर नक्कीच 60+ आणि जशी चर्चा केली नक्कीच ही चर्चा मात्र नक्कीच फलंदाजाने मनावर घेतली आहे आणि ठोकला शेवटच्याही बॉलवर हा भला मोठा षटकार. आणि या षटकाराने टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली 61च्या घरामध्ये आणि 62 धावांचं कडवं मोठं लक्ष मात्र या मॅच मध्ये नक्कीच उभं केलंय. काय जबरदस्त फलंदाजी काय शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. बॉटमॅनचा वापर ताकद किती प्रदान करतात त्या फटक्यामध्ये आणि अतिशय सुंदर नेत्रदीप असे फटकेबाजी षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. .37 आपण बघितलं तर वैयक्तिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला कल्पेशाचा. त्याला 7 मात्र दुसऱ्या बाजूने परेशने दिले. भरपूर चांगले योगदान. आज आपण पाहतो या स्पर्धेचा फायनल डे आणि नक्कीच अनेक मान्यवर या स्पर्धेला आपल्याला भेट देताना देखील पाहायला मिळाले. सध्या तरी आपण पाहतो की मंचावर नुकताच ज्यांचं शुभागमन कैवल्यजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कैवल्यजी पाटील यांचा इतिहास आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक त्यांनी मैदानं गाजवली आहेत. मग परिसर कोणताही असो मग ठाणे असो पालघर असो भिवंडी असो अनेक क्षेत्रामध्ये आणि नक्कीच आउट ऑफ इंडिया आपण पाहिलं तर मग नक्कीच त्याने जाऊन ते सुद्धा आपण पाहिलं तर आपला खेळ मात्र दर्शवला गेला. असं नक्कीच लेजंड क्रिकेटपटू म्हणून नेहमीच त्यांना आपण सातत्याने पाहिलं आहे. म्हणजे कैवल्यजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्याचा देखील आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान. कारण की प्रमुख पाहुणे आहेत आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांचा
आदर सत्कार सन्मान मात्र हा केला जातोय. अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा नक्कीच हा धर्म मानला जातोय. आणि इथे आपण पाहिलं तर हा मान सन्मान मात्र केला जाईल कैवल्यजी पाटील यांचा. ब्रँडेड स्पोर्ट्स नक्कीच आपण विश्लेषण करायचं झालं तर हा सुद्धा एक मित्र म्हणेन जुचंद्र मध्ये आणखीन एक मोठा ब्रँड मात्र नक्कीच आपल्याला ज्याने पेश केलाय जो दिलाय. आणि अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर या ब्रँडेड स्पोर्ट्सच्या नक्कीच स्पेशल ॲडिशन बॅट्स, त्यानंतर आपण पाहिलं की मग स्पेशल ट्रॉफी, स्पेशल आपण पाहिलं टी शर्ट्स, स्पेशल आपण पाहिलं तर नक्कीच शूज, ऑल ओव्हर म्हणजे आपण पाहिलं सगळं काही. आणि हा सन्मान केला जात आहे आपण पाहिलं तर कैवल्यजी पाटील यांचा. आणि विनंती करतो कैवल्यजी पाटील आपण पुढे आणि सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. अजित दादा गोवारी माजी सरपंच चंद्रपाडा, अजित दादा गोवारी यांच्या शुभ हस्ते कैवल्यजी पाटील दी ग्रेट ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमीच द्यायचे, दी लेजंड ऑफ जिलचंद्र टेनिस क्रिकेट कैवल्यजी पाटील यांचा आदर सत्कार शाही सन्मान मात्र केला जातोय. नक्कीच कैवल्यजी पाटील बहुमूल्य वेळ आपण दिला या स्पर्धेबद्दल, नक्कीच या स्पर्धेसाठी आपले आभार व्यक्त करतोय. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग टेनिस क्रिकेट विश्व असं आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा चर्चा करायला लागले ना मग जिचेंद्र गावची, तर मग आवर्जून मात्र कैवल्य पाटील यांचं नाव मात्र नेहमीच टॉपला आणि पुढे आपल्याला ऐकायला मिळालं. वयात आपण मैदानाच्या दिशेने 62 धावा चेस करायच्या आहेत. आणि चेस करण्यासाठी आता मात्र जोडी पाहिली आपण तर संदेश आणि ललेश. यावेळेला आपण पाहिलं तर हा चेंडू फेकला गेलाय वाईटच्या सहाय्याने, मात्र नक्कीच सुरुवात झाली आहे परंतु आमच्यापर्यंत आयडी चुकीची आली, त्यामुळे आता पुन्हा एकदा आमचे स्कोर चेंज करतायत आणि सांगतात की आता फलंदाज जयेश आहेत. हा चेंडू मात्र या दरम्यान मात्र चांगला फेकलाय. गोलंदाजी हेमंत कडे दर्जेदार आहे. हेमंतला अनेक आपण पाहिलं तर स्पर्धा पाहिल्या आपण ना तर अनेक स्पर्धांमध्ये मी तर म्हणेन मेडन विकेट षटका मात्र फेकण्याचा पराक्रम केलाय. तेच तर्रार गोलंदाजी करण्यासाठी माहिर आहेत. शॉर्ट पिच परंतु यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न सफल झाला. एका टप्प्याने हा मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील या फाटक्यावर धावा 4 चौकार. बासष्ट धावा म्हणजे जवळजवळ 3 षटकामध्ये 20.33 ची सरासरी गाठावी लागेल. यावेळेला उडवलाय, पुन्हा एक धावेत आहे. आक्रमक फटका खेळला गेलाय परंतु कुठे काहीतरी घडलंय नक्कीच, कारण की इथे जर हा फटका आपण पाहिला हवेत होता, फिल्डर होते, म्हणजे याचाच अर्थ आपण पाहू शकतो की जिथे कॅच होता आणि नक्की तो कॅच मात्र पकडता आला नाहीये. आणि मग 2 धावा मात्र जोडल्या गेल्या. टीमच्या टोटल मध्ये 7 धावा. प्रत्येक षटकामध्ये मी तर म्हणेन की इथून 20 धावा जोडण्याचा प्रयत्न करायला हवाय सामना जिंकण्यासाठी. आणि साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि चेंडू मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि इथून आपण बघितलं तर मग धाव मिळणार आहे. असतम स्कोर आपण पाहिला, तो असतम स्कोर मात्र आपण पाहिला पार करायचा असेल ना तर 3 मोठे फटके मात्र खेळावे लागतीलच बॅटर्सना, तर तुम्हाला हा असतम स्कोर मिळेल. नक्कीच आपण पाहिलं तर कैवल्यजी पाटील थँक्यू सो व्हेरी मच. अगदी आपण महत्त्वपूर्ण वेळ दिला या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेला आपलं मुलाचं नक्कीच सहकार्य मिळालंय आणि त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच तुम्हाला म्हणतोय. हा फटका एक्झिक्यूट केला हवेत, धोकादायक ठरेल का? परेश आले होते दूरचा अंतर मात्र गाठत असताना, परंतु त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू मात्र एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार निघून गेला आणि हा चौकार आला. या चौकाराने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 13 या आकड्यावर. षटकाची समाप्ती झाली आहे पहिल्या. आता आपण पाहिलं तर मग ज्या सरासरीनुसार आपण पाहिलं तर मग टोटल मागे पडलाय. आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिली गरज आहे. जवळजवळ आपण बघितले तर या मॅच मध्ये
49 धावेंची, म्हणजेच आता पाहिली आपण तर जो ॲव्हरेज स्कोर आपण पाहिला तर प्रत्येक ओव्हरमध्ये आता 25 धावा जोडावे लागतील जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल. जर तुम्ही या षटकामध्ये जर 25 धावा जोडल्या ना तर मग तुम्हाला कदाचित संधी मिळेल दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा जोडण्याची, परंतु हे षटक तुम्हाला टार्गेट करावे लागेल. कारण की या षटकामध्ये जर तुम्ही एक उमेदची किरण जागृत केली ना तर ती उमेदची किरण पकडून तुम्हाला एक जीवन संजीवनी मिळेल, परंतु ती जीवन संजीवनी जागृत करण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. परेश न्यू बॉलर, स्ट्राइक एंडकडे असलेला फलंदाज जयेश फोर्स केलाय आणि फोर्स मात्र अगदी ताबडतोब फोर्स पाहायला मिळतोय. हा चेंडू निघून गेलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पार आणि हा मिळेल षटकार. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आपण पाहतोय येताना पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल आहे डेफिनेटली, स्टंप आहेत ते थोडेस सरळ करा, इथून क्रॉस दिसत आहेत पूर्णपणे. भावेश होईल भरपूर चांगलं सहकार्य करतायत या स्पर्धेसाठी आणि ग्राउंड सुद्धा त्यांनी बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. शॉर्ट पिच पूर्ण केला इथे पाहायला मिळतोय, मात्र थोडस आणि चेंडू नक्कीच कॅच पकडला होता परंतु हा नियंत्रण चुकला गेला तिथे फिल्डरचा. आणि यस आपण पाहिलं तर हा षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय, कारण की जरूर कॅच पकडला होता चांगला तिथे परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, या 6 धावेने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 26च्या घरामध्ये. आणखीन आपण पाहिले तर जिंकण्यासाठी 10 आणि 36 पहा मॅच आहे, आणखीन मॅच येऊ शकते. टॉपेज झालाय आता मात्र तिथे चुकी होणार नाहीये. विकेट किपर अतिशय चांगला मात्र परफॉर्मन्स प्रथमेश होते तिथे आणि नक्कीच त्यांनी चांगला कॅच पकडला गेला. विकेट डाऊन झाली आहे परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की 9 चेंडू आणि 36 धावा, 3 चेंडू असतील ना या षटकामध्ये ते खूप महत्त्वाचे असतील, कारण की त्या 3 चेंडूवर आपण पाहिलं तर अगदी चांगले मोठे फटके जर इथे जर खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी होत आहेत तर मग मॅच तुम्ही ऑन करू शकतायत आणि तिथून मॅच ऑन केली आहे तर मग कदाचित तुम्हाला इथून लढाई करता येईल, परंतु त्याच्यासाठी ती लढाई दर्शवावी लागेल. जसं म्हटलं जाते ना की शिवबाळ लढला म्हणून महाराष्ट्र हा घडला, लढाल तर घडाल अन्यथा तुम्ही मागे पडाल आणि नक्कीच इथून हताश निराश मनाने तुम्ही इथून घरी जाल. परंतु हताश निराश मनाने तुम्हाला घरी जायचं नसेल ना तर मग लढावं तर लागेल आणि की संघर्ष करावा लागेल आणि तो मोठा संघर्षाचा शंखनाद मात्र इथून करावा लागेल. आले आले स्वागत केला, स्वागत से करेंगे गेंदबाज का स्वागत. इस गेंद को खेल दिया लॉन्ग लेग सीम मार रेखा के पार, गेंद जाएगी 6 रनों के लिए. मॅच मध्ये येतात षटकार आलाय आता पहिले 8 एस षटकार आहे. डेफिनेटली आपण पाहिलं 8 चेंडू आणि 30 धावा, या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. हो तेच तर चेंडू फेकला गेला आहे, कमबॅक केलंय. नक्कीच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या रोशननं मात्र एक दर्जेदार षटकार मात्र लगावला गेला परंतु त्यानंतर डॉट चेंडू, हा चेंडू खूप महत्वाचा राहील. हा चेंडू देखील आपण बघितला तर डॉट आलाय म्हणजे चांगलं कमबॅक गोलंदाजाने केलंय तिथे परेशनं. आता पाहूया की कोणता गोलंदाज वापरला जाईल. विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ बॉलिंग मध्ये ऑप्शन भरपूर आहेत ईगल्स टीमकडे, कारण की बॅटिंग लाईन भरपूर त्यांची स्ट्रॉंग आहे.
मग आपण कल्पेश यांना पाहिलं होतं, त्यानंतर परेश यांना पाहिलं आपण, प्रथमेश यांना सुद्धा पाहू शकतोय आपण. त्याच नंतर आपण बघितलं की मग हेमंत यांना सुद्धा आपण पाहू शकतोय. जे बॅटिंग लाईनअप आपण बघितलं, हे जाधव बंधू आपण बघितले ना तर व्हेरी डेंजरस आहेत. कारण की दुसऱ्या बाजूने जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाड्याकडे सुद्धा जाधव बंधू आहेत, ते सुद्धा व्हेरी डेंजरस आहेत. आणि मी तर म्हणेन की जेव्हा असे संघ समोरासमोर येतात ना तेव्हा मॅचच असतात ना कठीण होत आहेत आणि भरपूर टफ होत आहेत. लोंढे ब्रदर्स आहेत डेफिनेटली, नक्की त्यांना कोण विसरून चालेल. कारण की यानंतर ते आहे आणि मी तर म्हणेन की या संघातून जिंकणारे त्यांच्याशी लढाई करणार आहेत. पहिलाच बॉल उडवलाय, मॅचला मात्र पुन्हा एकदा ऑन केलंय. कारण की आता राहिलेले चेंडू शिल्लक 5. जिंकण्यासाठी आपण पाहिले तर तब्बल 24 धाव्यांची गरज. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, पिक्चर 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 अभी बाकी है. चेंज ऑफ दी पेस, गती परिवर्तन म्हणतात ना की बदल काळाची गरज आहे आणि ही गरज गोलंदाजाला भासली आहे, गरज त्याने पुरवली आहे. कारण की आपण पाहिलं तर नक्कीच इथून धीमा गतीने टाकलेला चेंडू. 24 धावा हव्या आहेत, परंतु 4 चेंडू देखील आहेत. हा चेंडू सोडला जातोय, डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथे मॅच आहे, 4 उत्तुंग षटकार, मॅच फिनिश करू शकला जाऊ शकतो इथून. मात्र ती दहशत, तो दरारा मात्र नक्कीच इथे कायम ठेवला जाईल का? प्रत्येक येणाऱ्या बॉलवर तुटून पडतील का फलंदाज? जिंकण्यासाठी 23 धावा. अगदी खोल टप्प्याचा चेंडू हाताळला गेला, एकदा मात्र वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल परंतु तो नाहक ठरेल. फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळाला आणि इथून मात्र आपण पाहिले तर जयेशला परतावा देखील लागतंय की काय, कोण आउट झाला देखील पाहावं लागेल. आणि म्हणतायत की पंच हे नक्कीच क्रॉस झाले आहेत की नाही, तर नक्कीच डेफिनेटली क्रॉस तर झालेले होते जयेश आणि मग त्यांना परतावं लागेल. आणि मग संदेश होते तिथे, ते नक्कीच परतले गेले. आणि इथून विचार करायचा तर आता राहिलेले चेंडू 3 आहेत आणि या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता भरपूर धावा हव्यात. कारण की 22 धावा आणि त्या थोड्या कठीण दिसत आहेत. हा बरोबर, मी तर म्हणेन की एकाच षटकार तिथे आला असताना तर इथे मॅच अजून सुद्धा ऑन केली असते. पण थोडंसं मी तर म्हणेन की गोलंदाजी खराब झाली आहे टोकपाडा संघाची. बागफुटवरून चांगला पंच केलाय, फिल्डर आहेत परंतु बीट केलंय त्यांना. चेंडू थांबणार नाही, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं इथे आणखीन एक पाहतोय आपण, पहा चौकार षटकार जवळ जवळ इथून येताना पाहायला मिळाले. 50 धावा, 12 धावा पहा आता. म्हणजेच कसं चित्र मात्र इथे पलटताना पाहायला मिळालं. जवळ जवळ मी तर म्हणेन जिथे बिमार हाताळले तिथेच नक्कीच कुठेतरी बिमार झालेत. यावेळेला आपण बघितलं तर हा चेंडू खेळला गेला परंतु आपण पाहिलं की चांगली लढाई लढली. कारण की जवळ जवळ आपण पाहिलं ज्या धावा फलकावर लावल्या होत्या 61 धावा आणि 62 धावा नक्कीच मी तर म्हणेन भरपूर. कारण की शेवटच्या बॉलवर देखील आपण पाहिलं एक षटकार पडला होता ना, तो षटकार सुद्धा नक्कीच लक्षात असेल. कारण त्या षटकारानंतर आपण बघितलं की कुठेतरी मोठं नुकसान झालं साई 11 टोकपाडा संघाचं. आणि विश्लेषण करायचं झालं तर मग इथून जवळजवळ हा सामना जिंकला गेला. अभिनंदन करेन मी नक्कीच ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाचं.